नमस्कार. काल दिनांक 4 जून 2025 रोजी रामेश्वर भाऊ बोले आणि त्यांचे एक सहकारी पेशाने ते पत्रकार आहेत, सामाजिक काम सुद्धा करतात. काही दिवसापूर्वी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुद्धा वाळू माफियाविरुद्ध लढलेलं होतं आणि याच वाळू माफियाच्या विरोधात त्यांनी आंदोलन लढण्याचा रोष व्यक्त होऊन यांच्या विरोधात जाऊन किंवा यांना खतम करण्याच्या उद्देशाने 4 तारखेला रात्री 9 वाजताच्या सुमारास गणेशपूर आणि भानखेडा या रस्त्याच्या दरम्यान एकांतामध्ये गाठून काही लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे. त्यातील त्यांनी 2 आरोपींना ओळखण्यात सुद्धा आलेलं आहे. संबंधित आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर ही वाळू माफिया जी आहेत या बाबतीमध्ये त्यांना प्रचंड स्वरूपात त्यांनी 5 जणांनी मारहाण केलेली असं त्यांचं म्हणणं आहे. 2 ओळखलेली आणि 3 इतर त्यांना प्रचंड स्वरूपाची मारहाण झालेली आहे. आपण मारहाण बघू शकतो. हे सायलेन्सरवर त्यांचा पाय लावून जाण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणी शरीरावर मांडीवर त्यांनी वन येईपर्यंत त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि हे जे काही आरोपी आहेत या आरोपींनी जेव्हा ही जी क्रिया केली यामध्ये डोक्याला सुद्धा मार आहे प्रचंड स्वरूपाचा, तोंडावर आणि चेहऱ्यावर सुद्धा मार आहे. एकंदरीत शेनगाव पोलीस प्रशासनाला एवं एलसीबीला माझं म्हणणं एवढंच आहे की एक साधा रील स्टार बनवणारा व्यक्ती पैसे टाकतो म्हणून तुम्ही त्याला जीवे जाईपर्यंत मारता, परंतु जे लोक प्रचंड स्वरूपाची वाळ ओढून दहशत निर्माण करतात असे जीवे मारेपर्यंत लोकांना मारतात, यांना मात्र तुम्ही शालूट करता. म्हणून अशा लोकांना शालूट न करता हे मोक्यांचे आरोपी आहेत. तातडीने यांच्यावर मोका दाखल करा. वाळूच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारचा हल्ला काही दिवसापूर्वी माझ्यावरही झाला होता. अशा लोकांना कायदेशीररित्या एवं पोलिसांनी प्रचंड गतिमान पद्धतीने तपास करून कार्यवाही करावी. महसूल प्रशासनाचा जर याच्यात हात असेल, कोणी अधिकारी दडलेले असतील त्यांच्यावरही कार्यवाही करावी. पण विशेष म्हणजे यांच्या एफआयआर प्रमाणे तातडीने आरोपी अटक करावे असं त्यांचं मागणं आहे. जर आरोपी अटक झाला नाही तर ते संबंधित उद्यापासूनच या ठिकाणी आमरण उपोषण करण्याला सुद्धा बसणार आहेत आणि त्याच्या या पूर्ण कृत्याला आमचा मनापासून पाठिंबा आहे. शेनगाव प्रशासनापेक्षाही एलसीबी हिंगोली यांच्या या चुकीमुळे आणि आतापर्यंतच्या वाळू माफियाच्या लोकांवर स्ट्रिक्टली कार्यवाही न झाल्यामुळे अशा प्रकारची दहशत माजून जे लोक वाळूच्या विरोधात बोलतात त्याला खतम करण्याच्या उद्देशाने काम केलेले आहे. रामेश्वर भाऊ बोले हे शेनगावमधलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. शेनगावमधला हत्ता घोरदडी त्या भागातला जे काही परिसर असेल, त्याचबरोबर बर्मवाडी आणि चिखलगार तांडा या परिसरातले ते एक व्यक्ती आहे. माझ्यासोबत दुसरे सचिन भाऊ आमचे नाईक आहेत. यांनी सुद्धा मागच्या वेळेस टाकीवर जाऊन आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात केलेलं होतं. जर माणसं जीवेने मरत असेल तरी प्रशासन बघत असेल तर अशा गुंडांना तातडीनं आवरा. याच काळ्या पैशातून ते लोकांची सुपारी देऊन मारहाण करणे, खतम करणे, जीव मारणे आणि रात्रीच्याच घटना हे लोक घडून आणू शकतात. म्हणून एकंदरीत ज्या लोकांना यांची जागा ही जमिनीवर नसून जेलातील काळ्या कोठडीत आहे यांना बाहेर फिरण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून प्रशासनाला नम्र विनंती आहे की संबंधित रामेश्वर भाऊ बोले यांनी जो काही एफआयआर दाखल केलेला आहे त्यांच्या सहकार्यात सुद्धा पाय फ्रॅक्चर पाय एक फ्रॅक्चर आहे आणि या दोन्ही व्यक्तींना त्या संबंधिताला ओळखलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीनं त्यांना अटक करून पुढील कार्यवाही करावी. आरोपी अटक न झाल्यास रामेश्वर भाऊंनी जे कोणते उद्याचे आंदोलन डिसिजन घेतले त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील एवढं सांगतो. आणि या घटनेचा मी माझ्या परिवारातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.